नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण घेऊन आलेलो आहे की आपला स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवायचा। तर याविषयी मी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती देणार आहे। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि मला असाच सपोर्ट करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी माहिती होतील आणि तुम्ही तुमच्या यशापर्यंत नक्कीच पोहोचणार। तर चला मग सुरू करूया आपण आपला टॉपिक काय आहे आपण त्याकडे वळूया। तर आजचा टॉपिक असणार आहे आपला आत्मविश्वास कसा वाढवायचा। तर आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्याला चांगले कपडे घालणेच किंवा मग आपण दिसायला चांगलंच असलं पाहिजे, यामध्ये काही हे नसतं। आपण चांगलंच दिसलो पाहिजे किंवा आपण एकदम सुंदरच असायला पाहिजे किंवा आपला रंग गोराच असायला पाहिजे। आपण जर समजा एखादा व्यक्ती जर काळा असेल तर मग तो त्याच्यामध्ये का आत्मविश्वास नाही का? असं काहीच नसतं। तर आपल्याला काय करावं लागतं, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्या स्वतःला डेव्हलप करावं लागतं। आपल्या अंदरची पॉवर, आपल्यामध्ये काय आहे हे आपल्याला स्वतःला आधी ओळखावं लागतं। तर मी याच विषयावर बोलणार आहे, आत्मविश्वास कसा वाढवायचा। तर बघा, आत्मविश्वास वाढवण्यासाठी जास्त काहीच नाही तर एकदम सोप्या गोष्टी करायच्या असतात आणि मी सुद्धा तुम्हाला सोप्या स्टेप सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला लवकर कळेल आणि सर्व गोष्टी माझ्या तुम्हाला समजतील। तर सर्वात पहिले तर आपल्याला करायचे आहे की आपल्याला आपल्या अंदरची जे स्किल असेल ना, ते स्किल ओळखायची आहे आणि त्याच्यावर काम करायचं आहे। म्हणजे आपल्याला जर समजा तर कुठलीही गोष्ट असो, आपण जर आपल्याला ध्येय आपलं गाठायचं आहे, आपल्याला एखादी गोष्ट येत असेल, समजा जर कोणाची एखादी स्त्री असेल जिला स्वयंपाक चांगला बनवता येतो किंवा मेकअप करायला जास्त आवडतो, तिला चांगला करता येतो, तर यामध्ये आपल्याला शिकायचं असते। आपल्या अंदरचं जे असलेली कला आहे ना, ती आपल्याला ओळखता आली पाहिजे। सर्वात पहिले तर आपण आपल्या अंदरची कला ओळखायची, स्किल ओळखणं आपलं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे, कारण आपण आपलं करिअर स्वतः घडवलं पाहिजे। नंतर सेकंड काय असते, दुसरी गोष्ट म्हणजेच की आपली तुलना करणं। आपण इतरांशी तुलना करतो, आपली तुलना आपण इतरांशी करणं हे टाळायला पाहिजे। मेन कारण हेच असतं आपल्याला। आपण काय करतो, चला की त्याला हे येत नाही तर मग मला पण येणारच नाही, मग मी पण करत नाही, असं असतं। तर असं आपण अजिबात बंद करायला पाहिजे, जेणेकरून काय होते की आपल्याला ती येत असते पण आपल्याला आधीच आपण म्हणजे अनकॉन्फिडन्स होऊन जातो की मी ते करू शकत नाही, मला ते येतच नाही, असं आपण आधीच बोलतो, म्हणजे निगेटिव्ह विचार करतो आपण। तर निगेटिव्ह विचारांपासून पण आपल्याला दूर राहायचं आहे, कारण जेव्हा आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात ना, तेव्हाच आपला कॉन्फिडन्स हा लो होतो, आपला आत्मविश्वास एकदम कमी होऊन जातो, म्हणजे आपण कुठंच पोहोचू शकत नाही। तर त्यासाठी सर्वात पहिले तर निगेटिव्ह विचार करणं बंद करायचे आहेत आपल्याला पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आहेत। हे पण मेन कारण आहे। आपल्याला स्वतःचा आपला आत्मविश्वास वाढवायचा असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवणं खूप गरजेचं आहे। आपल्याला सकारात्मक विचार करावे लागतील। आपल्याला काहीतरी नवीन स्किल शिकायला पाहिजे, जेणेकरून आपला आत्मविश्वास वाढेल। आपल्याला रोज नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, कुठल्या पण असो, मग त्या तुम्ही कोणत्या फील्डमध्ये आहे त्या रिलेटेड शिका किंवा तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड असेल तुम्ही ते करू शकता। त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे आहे इंटरेस्ट आहे, कशामध्ये तुमचा इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये तुम्ही मास्टरी करू शकता। त्यानंतर आहे छोटे ध्येय गाठा, जसं की आपल्याला कशामध्ये गाठायचं आहे, आपल्याला जर अभ्यास करायचा असेल किंवा अभ्यास करून आपल्याला एखाद्या जॉबवर किंवा चांगल्या नोकरीवर लागायचं असेल, तर चांगल्या नोकरीवर लागायचं असेल तर आपल्याला कुठंतरी पोहोचण्यासाठी काहीतरी करावं लागेल, म्हणजे घराच्या बाहेर पडावं लागेल। कुठल्या तरी ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपल्याला काहीतरी तर करावं लागेल ना।
तर त्यासाठी मग आपल्याला आपलं ध्येय काय आहे हे नेमकं आपण ठरवलं पाहिजे. त्या ध्येयासाठी आपण काम केलं पाहिजे. आपल्याला जर समजा फॉर एक्झाम्पल कलेक्टर व्हायचं, वकील व्हायचं, काही पण तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही बनू शकता. पण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करसाल तेव्हा, त्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेसाल तेव्हा, तुम्हाला दिवस रात्र मेहनत घ्यायची आहे. नाहीतर तुम्ही जर म्हणसाल की नाही मी खेळलो पण पाहिजे, मी मित्रांसोबत गप्पा गोष्टी पण मारल्या पाहिजे आणि मी कलेक्टर पण झालो पाहिजे, तर असं होत नसतं. आपल्याला त्यासाठी रात्रंदिवस मेहनत घ्यावं लागत असते. आपल्याला अभ्यास करावा लागतो. रात्रंदिवस आपल्याला पुस्तकामध्ये डोकं घालावं लागतं. बाहेर गोष्टीमध्ये अजिबात डोकं घालायचं नसतं. त्यासाठी आपल्याला आपल्या मेहनत घ्यावं लागेल. आपल्या मेहनतकडे फोकस करावं लागेल. तेव्हा जाऊन आपण यशस्वी होऊ. आपण नक्की पोहोचू, आपण यशस्वी होऊ. पण आपण का होत नाही, का बरं होत नाही? आपल्या समाजामध्ये एकच हे असते की बरेचसे मुलं असतात ते काय म्हणजे अयशस्वी होतात. त्याचं कारण एकच असतं की ते म्हणजे मेहनत करतात पण असं टाइमपास म्हणून मेहनत करतात. तरी 1-2 तास अभ्यास केला त्यानंतर सोडून देतात. मग नंतर गप्पा गोष्टी करतात, मित्रांसोबत झालं, यांच्यासोबत झालं, फिरण्यात वगैरे टाइम गमावतात. तर असं नसतं. आपल्याला कंटिन्यू मेहनत करावी लागते, कंटिन्यू अभ्यास करावा लागतो. तर आपल्याला त्यासाठी प्रयत्न सुद्धा करावे लागतात. छोट्या छोट्या गोष्टीने आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. त्यानंतर आपण नीटनेटके स्वच्छ कपडे घातले पाहिजे. त्याने काय होतं की आपला कॉन्फिडन्स वाढतो. म्हणजे आपल्याला कुठंतरी कमीपणा वाटत नाही. कधी कधी आपल्याला आपल्या स्वतःमुळेच कमीपणा वाटतो. तर हे सुद्धा एक कारण आहे कॉन्फिडन्स कमी होण्याचं. तर इथं हे जर आपण केलं तर इथं आपला कॉन्फिडन्स वाढू शकतो. तर त्यानंतर आपल्याला छोटी छोटी ध्येय गाठावी लागेल. ध्येय गाठण्यासाठी आपल्याला आपला मेन फोकस काय आहे ते करावं लागेल. निगेटिव्ह लोकांपासून आपल्याला दूर राहावं लागेल. कारण आपल्या समाजामध्ये बरेच असे पॉझिटिव्ह विचार करणारे लोक खूप कमी आहेत आणि निगेटिव्ह विचार करणारे लोक एवढे सारे आहेत. भरपूर लोक आहेत जे तुम्हाला निगेटिव्ह करतील. तुम्ही जर काही करायला गेले तर तुम्हाला सांगतील की असं नको करू, हे तू करू नाही शकत, तुझ्याच्याने होणार नाही, असं नाही तसं नाही. खूप काही गोष्टी आपल्याला निगेटिव्ह आपल्या डोक्यामध्ये भरून देतील. पण आपल्याला त्या लोकांपासून दूर राहायचं आहे. म्हणजेच आपल्याला पॉझिटिव्ह लोकांसोबत बसायचं आहे, पॉझिटिव्ह लोकांसोबत उठायचं आहे. त्यांच्यासोबतच आपल्याला आपलं जे लाईफस्टाईल आहे ते घालवायचे आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत जाण्यास मदत होईल. खूप अशा चुका असतात आपल्यामध्ये, त्या चुका आपण केल्या नाही पाहिजेत. तर त्या कोणत्या चुका आहेत हे मी तुम्हाला सांगते. स्वतःची काळजी घ्या. शारीरिकदृष्ट्या आपण फिट असणे सुद्धा गरजेचं आहे. आपण सकाळी व्यायाम केला पाहिजे, आपण योगा केला पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे. हे आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप मदत करते. छोटी उद्दिष्टे ठरवा. आपली छोटी छोटी जे गोल्स आहेत ते सेट करा. आपल्याला समोर काय करायचं आहे काय नाही हे आपण ठरवा. स्वतःला ओळखा. आपण काय आहो, आपण काय करू शकतो, काय नाही करू शकत हे आपण आधी स्वतःला ओळखलं पाहिजे. व्हिज्युअलाइज करा म्हणजेच कल्पना करा की आपण स्वतःला 5 वर्षानंतर कुठं बघू शकतो, आपल्याला काय व्हायचं आहे, काय बनायचं आहे हे आपण स्वतःला व्हिज्युअलाइज केलं पाहिजे. आपल्या स्वतःवर दया करा. आपल्या चुका माफ करा, त्या आपण माफ करत चला. ठामपणे बोला. आपलं बोलणं आहे हे क्लिअर ठेवा. आपण ठामपणे बोललं पाहिजे की आपल्याला काय बोलायचं आहे. समोरच्याने जर आपल्याला एखादा प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचे ठामपणे आपल्याला मत मांडता आलं पाहिजे. आपलं मत मांडण्याची क्षमता ही आपल्यामध्ये असली पाहिजे. आपण ठामपणे मत मांड. म्हणजेच समोरचं जर आपल्याला काही विचारत असेल तर आपण समजा इकडे बघतो तिकडे बघतो किंवा आपण असं नाही केलं पाहिजे. तर आपली बॉडी लँग्वेज जी आहे ती आपली व्यवस्थित असायला पाहिजे. आपल्याला ठामपणे बोलता यायला पाहिजे. आपल्या बोलण्यामुळे सुद्धा आपला कॉन्फिडन्स हा वाढू शकतो. जर आपल्याला बोलताच आलं नाही तर आपला त्यामध्ये काय होतो की आपला कॉन्फिडन्स लो होतो. हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवेल अशा लोकांच्या सानिध्यात राहायचं आहे.
स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास असणे खूप गरजेचं आहे. जर आपल्यावरच विश्वास नसेल तर काहीच होऊ शकत नाही. एखादी व्यक्ती जर स्वतःवर विश्वास ठेवत असेल तर तो या जगामध्ये काही पण करू शकतो. काहीही अशी कुठलीच गोष्ट नाही जे की त्याच्याने होऊ शकत नाही किंवा ती अशक्य आहे. सर्व काही शक्य होऊ शकते. फक्त आणि फक्त आपला स्वतःवर विश्वास असायला हवा. आत्मविश्वास मिळवण्यासाठी हीच एक विचारधारा असते जेणेकरून आपला आत्मविश्वास हा वाढतो. आपलं व्यक्तिमत्व काय आहे हे आपल्याला समजते. आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. स्वतःवर विश्वास ठेवला ना तर आपण कोणतंही गोल्स, कोणतीही अचिव्हमेंट आपण मिळवू शकतो आणि आपण आयुष्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. आपल्याला सक्सेसफुल होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही जर आपला स्वतःवर विश्वास असेल तरच. इथूनच आपला खरा आत्मविश्वास आहे तो दिसून येतो. विकासाबरोबर शारीरिकदृष्ट्या सुद्धा आपण फिट असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे सुद्धा आपला आत्मविश्वास हा वाढू शकतो. आपल्याला आपल्या तब्येतीकडे किंवा आपल्या शरीराकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं हे खूप. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच स्वतः आनंदी राहा. दुसऱ्याला तर आनंदी कराच पण आपण स्वतः आनंदी राहा. आपण कधीच टेन्शन घेऊ नका किंवा दुःखात राहू नका. आनंद ही यशाची गुरुकिल्ली आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपल्या घरामध्ये जर प्रत्येक वेळी जर क्लेश होत असेल किंवा भांडणं होत असेल तर आपलं त्यामध्ये म्हणजे आपण जर दुसरं काम करत असू तर आपल्याला त्यामध्ये मन लागत नाही. त्यासाठी आपण स्वतः आनंदी असणं खूप गरजेचं आहे. आपल्या डोक्याला ट्रेस नको, कुठल्या प्रकारचं टेन्शन वगैरे नको. आपण आपल्या कामामध्ये एकनिष्ठ राहायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला आनंदी राहणं हे सुद्धा आपल्याला खूप गरजेचं आहे. आत्मविश्वासाचं हे सुद्धा एक म्हणजे प्रतीकच आहे आनंदी राहणं. आपण दुसऱ्याला पण आनंदी ठेवायचं आणि स्वतः पण आनंदी राहायचं. आपण असं कोणतं काम नाही करायचं की ज्यामुळे आपण दुसऱ्याला दुखावू किंवा दुसऱ्याला वेदना होतील. असं आपण कुठलं काम नाही करायचं. आणि आपल्याला सुद्धा असं कुणाचं म्हणजे लागू नाही द्यायचं की आपल्याला त्यामधून दुःख होणार. कुणी जर बोलत असेल तर काही मनावर नाही घ्यायचं. आपण जीवनामध्ये छोटी छोटी ध्येय आहेत ही गाठली पाहिजे. आपण प्रत्येक कृतीतून जर शिकत गेलो आणि छोट्या छोट्या गोष्टी ह्या करत गेलो तर आपल्याला पण त्याचा आनंद होतो आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास जो आहे तो आपल्याला कुठंतरी वाटतो की नाही आपण कुठंतरी प्रगती करत आहे आणि आपला आत्मविश्वास वाढायला मदत होते. आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतात तेव्हा आपल्याला स्वतः कॉन्फिडन्स येतो. आपल्या अंदर स्वतःच आत्मविश्वास निर्माण होतो. त्यानंतर मेन जी गोष्ट असते, स्वतःला प्रश्न विचारा की आपण काय करू शकतो. आपण 5 वर्षानंतर आपल्या स्वतःला कुठं बघायचं आहे. आपण काय करावे, काय करू नये हे आपण आपलं स्वतः ठरवलं पाहिजे. आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. काय करू शकतो, काय नाही करू शकत हे आपण करणं आधी बंद करा. यामुळं काय होते की आपला आत्मविश्वास हा कुठंतरी कमी होतो. आपल्या विश्वासाला ठेच पोहोचते. त्यामुळे हे करणं आपण बंद करा. हे होते एवढे आत्मविश्वास वाढवण्याच्या टिप्स. तर आपण या ज्या गोष्टीवर आहे आपण चर्चा केलेली आहे. तर आत्मविश्वास कसा वाढवायचा, काय वाढवायचं हे तुम्हाला समजलंच असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल. आणि पुढचा व्हिडिओ कोणता बनवायचा आणि कोणत्या टॉपिकवर बनवायचा हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार.